चावी लागत नाही. सर्व विश्वाची चावी त्याच्याजवळ आहे. सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचणी सगळी मालधारी परी त्या सूत्राची दुरी काय करून देत असे. त्याची चावी कळत नाही. केव्हा कोणाचं कुलूप का उघडील, केव्हा कुलूप बंद करून घेईल, कोणाचा दरवाजा केव्हा उघडील, कोणाचे कपाट केव्हा बंद करील तपास. बोलताच आता 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 होता आता सांगू तुका म्हणे त्याची कोण जाणी करा. कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरवसा, नाही द्याचा भरवसा. क्षण भंगूर नाही भरवसा आहे तेवढ्या काळामध्ये जाहो करा. आम्ही सुप्रिया सुरी संसारी जिव्हा वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेळ मिळेल अशी खात्री देऊ नका. बोलत आहात फिरत आहात तेवढ्याच काळामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी ठेवून मला उपयोग नाही. मग नंदाच्या घराला नंतरच्या घराने माया उपजली तेथे तिला इकडे आणणारी मला तेवढ्या रात्रीचे 12-1च्या सुमारामध्ये पाऊस पडतो धोधो काळा ठेव काढणार नदीला आलेला पूर. आणि त्या काळामध्ये भगवान परमात्मा एका पाठी घातला. पाठी कशात घातला. पाठी ती पाठी डोक्यावर घेतली. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं. पाठी बाबा मुलं पूर्वी पाठीत घालायची. पाठी झाली का बाया मुलं पाठीत घालायची. आता पाठी नाही अशी सगळेच नाही. आवडायची काही कोणाच अडचण नाही. आणि मग काय केलं का आजही विचारतात बरं का तुमची मूल पाठी कुठली. हा विचारतात ना तुमची पाठी. तर आम्ही सांगतो आम्ही तुमच्या शेजारची बरं का मला दोन पण ते गाव आमचे आपण गावातच शिवबाबकडे काय पाठीत परमात्म्याला घातलं. डोक्यात पाठी घेतली. रात्रीच्या वेळेत ते निघाले. पाया चप्पल नाही, गुडघ्या इतका चिखल, काटे, सर्प, विंचू नको नको ते असा प्रकार. यमुनेला पूर. कसं जायचंय. बाळ कसे नेऊ सांगा ना यमुनेला महापूर आले ना. हे बाळ कसं जायचंय आता. भगवान परमात्मा डोक्यावर पाठी. आणि रात्रीच्या वेळी तो बाप लक्षात असू द्या मुलाच्या बापा हो. कोण होता तो. बापाचं कर्तृत्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रात्रीच्या काळोखात बाप पाठी येऊन अंधारामध्ये पाय चप्पल नाही चिखलात चाललाय. बाप कोण होता. मुलगा म्हणतो तुला कळतच नाही. बाप आई फक्त उमऱ्याच्या आत रडते. बाप रडत नाही पण बाप करतोय काय विचार. खेळ जर लागली तर आई म्हणतो काय म्हणतो आई. पण रस्त्याने चालतात का समोर का मोठा साप दिसला त्याच होता. अरे बाप तिथं कोणाची गरज आहे.
मोठं काम करत असेल तर बापाची कदर करणं हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे. आणि बापाची मर्यादा आज्ञापालन करीत असेल तो पुत्र नाही, पुत्र आहे ते. अशा प्रसंगात भगवान परमात्माला घेऊन वसुदेव निघाले. नदीत प्रवेश केला. जसा नदीत प्रवेश केला तसा पूर वाढत झाला. याचं कारण त्या यमुनेला सुद्धा आनंद वाटला का भगवान परमात्मा माझ्यातून प्रवेश करीत आहे. म्हणून ती भेटण्याकरता पुन्हा पुराला आनंदाचा लाटा उचलती, प्रेमाच्या लाटा उचलती, प्रेमाच्या लाटा उचलायला लागला. आणि त्या ठिकाणी चालली. जसे जसे चालले पाणी गुडघ्या इतकं, कमरे इतकं, छाती इतकं, पाठीवर खांद्यावर पाणी तोंडात जाण्याची वेळ आली. आणि भगवंताला वाटलं आता पाणी पुरा चालला स्पर्श केला. यमुना सररसी तिने वाटच तिला दर्शन झाले. भगवान परमात्म्याचं चरणाचं वाट दिली. आणि मग जोराली रात्रीचे कुठे गेले वसुदेव? नंदराजाच्या घरी गोकुळाला. गोकुळाला भगवान परमात्माला यशोदेजवळ ठेवलं. आणि तिथे जन्माला आलेली माया तिला दिली. आता भगवान परमात्माला कळत होतं ओरडायचं नाही, पाऊस ऐकेल. आणि त्याच्यात आपल्याला जर आपल्या आईवडिला देखत त्या कंसाने धरलं तर आपल्या आई चांगलं अर्जुन चांगलं म्हणून कृष्ण भगवान गप्प राहिले. पण माया काय ऐकत? माया ही अगोदर असते. कशी आहे माया? ही चांगली नाही. देवाला सुद्धा तिला भगवान परमात्मा म्हणता. मन ते मजपासून परी असे माया धीन मन ऐसा कोण उभी असते. ते सुद्धा मायाने ठरवलेलं आहे. आणि ती माया त्या मायाच्या कधी कधी म्हणून गेले नात्रायला. सगुण गुण माया, गुण गुण चौशून्यात मांडीला खेळू ब्रह्मा विष्णू दयाची वाळू लागती पाया आली कोल्हाटी खेळाला. अशी माया. ती माया जेव्हा वसुदेवाने आणली तिने अशी बाळत गर्दी सुरू केली. काय कारण? वस कंसाला ऐकायला जावा. हा कंसाला माझा आवाज ऐकायला जावा. याचं कारण त्याने माझा आवाज ऐकला तर माझ्याकडे येईल म्हणजे मी त्याला निरोप देईल. तुला मारणारा जन्माला आला. मोठ्याने कंकणात रडायला लागली. देवकीला वाटायचं वसुदेवला वाटायचं नाही रडू नये. पण नाही घरात कधी कधी काही आपलं जे वातावरण बिघडलं तर पण नवरा म्हणतो हे आधी जाऊ दे सोडलं.
नाही नाही, पण तो काही ऐकत, तो काय जास्तच बोलतो. तो तरी कपडे पण ती ऐकणार नाही. तो का बरं ऐकत? अरे पण जाऊ द्या ना. नाही मी विचारते म्हणजे अगोदरच माया ती माया तिचा आरडा ओरडा ऐकून कौसाचे दूत आले, तिला धरलं आणि भगवान परमात्मा त्याच्या कौसाने धरलं पायाला. धरलं आणि गलगला फिरवली, पुन्हा आपटायची तेवढ्यात वरचे वर आणि सांगितलं, ए कौसा, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला तो गोकुळात आहे. त्यावेळेस माझा कौसा काढला, माया निघून गेली. पण निरोप दिला का तुला मारणारा गोकुळामध्ये आहे हे कळताच घाबरगुंडी झाली. आता मग त्यांनी नको ते प्रयत्न केले. या कंसाने त्या गोकुळचे बाळ देखील मारले. का? या बाळामध्ये ते बाळ देखील मारले. नको ते पापाला प्रवृत्त झाला, नको ते केलं, पण भगवान सापडला नाही. त्याच कृष्ण परमात्माला मारण्याकरता कोणाची बहीण पुतना तिला पाठवलं. हा, कारण बहीण भावाचं काम करते. भावापेक्षा बहिणीचं अंतःकरण भावामध्ये जास्त असतं. ती अंतःकरणापासून काय असेल ते बोल. सांगितलं, नाना मी जाते, तुला मारणारा शत्रू तो वैरी मी मारते. हे बहिणीचं तिचं आधी कर्तव्य आहे. आणि मुद्दा आहे, सर्वच करू शकत नाही, सर्वच करू शकत नाही. पण जी बहीण तिच्यामध्ये वीर स्त्री आहे, पुरुषार्थ ती करू शकते. माझा स्वतःचा अनुभव, माझ्यावर जरा थोडी नको ते असं ऑब्जेक्शन आलं तर सर्व गावाला तोंड देऊन माझी बहीण यशोदाताई सर्व गावाला समजून संकट मिळवली. त्याला बहीण होती. शिवदाका यांनी समोरी जाऊन बहिणीचं अंतकरण जे आहे खरं खोटाचा निवारा होऊ शकतो. आणि तो न्याय आजही झाला, आजही तो न्याय सर्व कळला. भगवंत त्याला न्याय देतो. त्या ठिकाणी पुतणीने सांगितलं, मी जाते दादा, तुला मारणारा वैरी मी मारते. अहो गेली पुतना, राक्षस रूपात असलेली स्त्री पण अशी सुंदर 32 लक्षणी स्त्री झाली. सौंदर्यवान, अगदी सुंदर पातळ, उंच कृतीचं पातळ, अंगावर अलंकार, आणि लगेच गोकुळामध्ये गेली. आता राजाचं घर, नंद राजाचं घर, यशोदा माई तिथे बसलेली. बायांची भूमिका आहे, जर गेल्या कोणाला गेलो ते बोलणं, यशोदाला ओळख नाही, ही माझी बहीण, मला माहिती. गेल्यावर काका अक्का कसं काय, बरं आहे तुझं? अगं बाई, तुम्हाला कळवलं सुद्धा नाही, तुला मुलगा झाला सांगितलं सुद्धा नाही. तिने पोर मांडून घेतलं मांडून बोल. यशोदा म्हणते ओळख नाही, पण आता असं आहे, राजाचा मुलगा मोठ्या घरचा, त्याला कोण घेऊ शकत नाही. मोठ्या घरच्या पुत्र्याला सुद्धा मान येतो. त्याचा कुत्रा मोत्या नावाचा, तो मोत्या मोती, आणि आपला मुलगा असं तरी मोत्या. मोठ्या घरची मोठीच राहते. आमचे बाबा तर सांगायचे, भाऊ मोठ्याची रेखलेली सुद्धा मानी. गेली मुलगा माडीवर घेतलं. अरे वा, अगं किती मोठी बाई, वाव, नाकी डोळी छान, गोरा गोरा पाल. हा, किती गोड, किती चांगलं बाळा, त्याचं कौतुक करायला.
तिला घेऊन बसली. यशोदाला वाटलं आता अक्का आई कोण, आता बहीणच आहे अक्का आली, तिला चहा करा पाहिजे. घरात गेली, ही खेळली ती पोरला, ती चहा करा घरात गेली. तेवढ्या काळामध्ये इकडं ती विषारी स्तन भरून आलेली, विष भरून आलेली. आणि हा काही पुत्र साधा नव्हता. त्याने किती मारले, किती काय सोसले, मारले काही सांभाळलं. फक्त राखे पायापाशी दर्जनाशी त्या ठिकाणी त्या तिला ते स्तन विषाचे भरलेले त्याच्या तोंडाला लावले. जेव्हा भगवान परमात्म्याने प्यायला सुरुवात केली, त्याला का भूक होती का, त्यालाही माहिती होती तुम्ही तेच काम करता. जेव्हा प्यायला सुरुवात केली, दोन्ही स्तनाचं विष पिऊन रक्त सगळं पिली, रक्त शोषून घेतलं, अशी वाकडी झाली आणि तिचं मोठं धड पूर्व अवतार झाला, धडचे धड पडलं आणि वर कृष्ण परमात्मा तिच्या पोटावर खेळतोय. गेली मिली यशोदाच्या येऊनारी पा तिथं ती पडलेली कृष्ण तिच्या पोटावर. हा सर्व देऊन पाहतात काय आहे. तुका म्हणे त्याची कोण जाणे कला, मारली. पुतणीला सुद्धा कळलं जमलं नाही, कंसाला सुद्धा जमलं नाही. शेवटी तिची अंतिम कंस थांबला. पण पुढे जाऊन काहीतरी काळाने आपण काहीतरी करू हा त्याच्या पोटावर. पण भगवान परमात्मा मग इकडे गोकुळामध्ये नंदराजा यशोदेच्या सहवासामध्ये नंदराजाच्या वयात लहानचा मोठा होऊ नये. यशोदा हीच आई. मथुरेमध्ये जन्मात आलो, गोकुळात नंद यशोदेने माझा सांभाळ केला. हा मी कोणाचा आहे, वसुदेव नेमके असेल, पण नंद यशोदेने सांभाळ म्हणून यशोदा पुत्र. यशोदेला फार मोठा सज्जनो, त्या पुत्राचं सुख आईला मिळालं नाही. जन्म देण्या इतकं पुण्य देवाला देवकीचं होतं, पण देविकीचा सुख घेण्याचं, पुत्राचं सुख घेण्याचं पुण्य यशोदा मातेला होतं. आणि ही परिस्थिती त्या गोकुळामध्ये. आता तो मुलगा काही किती आणता जन्माला कसा आला कळलाच नाही. खेळायला लागला, सगळा गोकुळात आनंद झाला. गोकुळीच्या सुखांत पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंद झाला. या तोरणे करती कथा करते. तुका म्हणे छंदे मन मोहिले किंवा वेधिले गोविंदे. सर्व गोकुळ त्या कृष्णाला पाहून मोहित झालं. सर्व घरोघरची बाई आपलं कृष्णाला पाहायला या लागल्या. मोठ्या घरचा मुलगा आजही प्रथा आहे, ती मुलगा जायची कृष्णाला पाहायला या लागल्या. येऊन पाहिजे काय बाळा. राजसुकुमार मदनाचा पुतला रमेश शिशिकला लोकवली अशा कवी यायचे आणि पाहिजे काय रूप पाहता लोचनी सुख झाले. सर्वांना ते रूप पाहून अनेक गवळणीने पाहिलं. जायच्या पाहुणे यायच्या या गच्च्याशी सासूबाशी बाई तिची अपेक्षा झाली. कृष्णाला पाहावा, पण घराचं काम उठत नव्हतं आणि सासूबाई आज्ञा घेत नव्हतं. तर तिने विचारलं, आद्या येऊ का कृष्णाला पाहून. सर्व गावाची बाया पाहून आल्या, माझी इच्छा आहे कृष्णाला पाहिजे. सासूबाईने सांगितलं, सर्व झाड धूळ आटकून पाणी कुणी आटकून आणि मग जा, हरकत नाही. असं नवं काम केलं, झटपट सर्व घराचं काम आटोपलं आणि निघाली. पण निघताना सासूने सांगितलं असं कर,